बजेट 2025-26. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बजेटबद्दल जाणून घेणार आहोत. एक निर्णय, हजारो परिणाम. सरकारचे बजेट जाहीर झाले आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या घरगुती खर्चापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत जाणवणार आहे. बजेट आपल्या पैशाचा हिशेब आणि देशाच्या प्रगतीचा आराखडा. आर्थिक आकडेवारी, कृषी व ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा व उद्योग, सामाजिक कल्याण, कर व वित्तीय धोरण, तुलना व विशेष मुद्दे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या खिशाला परवडणारा आणि देशाला दिशा देणारा विषय म्हणजे बजेट. तुम्हाला माहिती आहे का या वर्षीच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी काय बदल होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बजेटबद्दल जाणून घेऊया. ते सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे अभ्यास करण्यासाठीच्या दृष्टिकोनातून आपण बजेट 2025-2026 विषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, शहरातून बघत आहात ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. चला तर मग आपण बजेट 2025-26 बद्दल जाणून घेऊयात. आर्थिक आकडेवारी. बजेटबद्दलची आर्थिक आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत. 2025-26 मध्ये एकूण खर्च किती आहे? हा परीक्षेच्या दृष्टीने असणारे अभ्यासक्रमाचे मुद्दे आहेत किंवा प्रश्न टाईप आपण इथं जाणून घेणार आहोत. तर 2025-26 मध्ये एकूण खर्च आहे 50.65 लाख कोटी. भांडवली खर्च किती आहे? 11.21 लाख कोटी. भांडवली खर्च आहे 11.21 लाख कोटी. वित्तीय तूट किंवा जीडीपीच्या किती टक्के आहे? वित्तीय तूट जीडीपीच्या किती टक्के आहे? तर 4.4%. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहेत आणि चालू घडामोडीमध्ये तुम्हाला यापैकी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अगदी बारकाईनं या व्हिडिओचा अभ्यास करा. निव्वळ कर प्राप्ती किती आहे? 28.37 लाख कोटी निव्वळ कर प्राप्ती आहे. बाजारातून कर्ज उभारणी किती आहे? 14.82 लाख कोटी ही बाजारातून कर्ज उभारणी आहे. भांडवली खर्च जीडीपीच्या किती टक्के आहे? भांडवली खर्च जीडीपीच्या 3.1% आहे. एकूण प्राप्ती कर्ज वगळता किती आहे? 34.96 लाख कोटी ही एकूण प्राप्ती आहे, जे की कर्ज वगळून आहे. कर स्लॅबमध्ये काय बदल करण्यात आले? कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे करदेय जो स्लॅब तो तसाच राहिलेला आहे. नवीन कर कायदा कधी लागू होणार? 1 एप्रिल 2026 पासून नवीन कर कायदा लागू होणार आहे. वित्तीय तूट कमी करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षासाठी ठेवले आहे? वित्तीय तूट कमी करण्याचे लक्ष्य 2027 या वर्षासाठी ठेवलेले आहे. कृषी आणि ग्रामीण विकास. कोणती नवीन कृषी योजना सुरू झाली? प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही नवीन कृषी योजना सुरू झालेली आहे. ही योजना किती जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे? तर ही योजना 100 जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे. कृषी क्षेत्राला कोणत्या नावाने संबोधले आहे? विकासाचे पहिले इंजिन या नावाने कृषी क्षेत्राला संबोधलेले आहे. ग्रामीण भागात कोणत्या गोष्टींवर भर दिलेला आहे? पायाभूत सुविधा व रोजगार या गोष्टींवर ग्रामीण भागात भर दिलेला आहे. कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत? गुंतवणूक व तंत्रज्ञान ही कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. गुंतवणूक व तंत्रज्ञान. मित्रांनो, हे सर्व प्रश्न खूप बारकाईने अभ्यासा, कारण यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. पायाभूत सुविधा व उद्योग. भांडवली खर्चाचा मोठा भाग कुठे वापरला जाणार? रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळ या ठिकाणी भांडवली खर्चाचा मोठा भाग वापरला जाणार आहे. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी काय केले आहे? विशेष प्रोत्साहन योजना राबवली जाणार आहे, ज्यामुळे उत्पादन क्षेत्राला चालना मिळणार आहे.
पर्यटन क्षेत्रासाठी काय प्राधान्य दिलेले आहे? तर गुंतवणूक वाढवलेली आहे. पर्यटन क्षेत्रासाठी गुंतवणूक वाढ केलेली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काय योजना आहेत? संशोधन व नवकल्पना प्रोत्साहन हे तंत्रज्ञान क्षेत्रासाठी योजना आहेत. पायाभूत सुविधांमध्ये कोणत्या क्षेत्राला विशेष निधी दिलेला आहे? तर रेल्वे या क्षेत्राला पायाभूत सुविधांमध्ये विशेष निधी दिलेला आहे. सामाजिक कल्याण या भागामध्ये आरोग्य क्षेत्रात काय वाढ केलेली आहे? तर आरोग्य क्षेत्रासाठी निधी वाढवलेला आहे. हे समाजाचं कल्याण म्हणून आधी आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी निधी वाढवलेला आहे. शिक्षण क्षेत्रात काय प्राधान्य दिलेले आहे? तर डिजिटल शिक्षण व पायाभूत सुविधा यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. सामाजिक कल्याणामध्ये आरोग्य, शिक्षण येतं. त्याचबरोबर गृहनिर्माण क्षेत्रात काय योजना आहेत? लोकांना घरं देण्यासाठी काय योजना राबवलेली आहे? तर ग्रामीण गृहनिर्माणासाठी निधी शिल्लक ठेवलेला आहे. सामाजिक कल्याणासाठी कोणत्या योजनांना निधी वाढवलेला आहे? तर आरोग्य आणि शिक्षण या योजनांना निधी वाढवलेला आहे. रोजगार निर्मितीवर भर कुठे दिलेला आहे? तर ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीवर भर दिलेला आहे. कर स्लॅबमध्ये बदल झाला का? तर कर स्लॅबमध्ये बदल झालेला नाही. नवीन कर कायदा कधी लागू होणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून नवीन कर कायदा लागू होणार आहे. हे आहे कर आणि वित्तीय धोरण. मध्यमवर्गीय करदात्यांसाठी काय उपाययोजना आहेत? तर अडचणी कमी करण्यासाठी सवलती देणे हे मध्यमवर्गीय करदात्यांसाठी उपाययोजना आहे. कर धोरणात कोणता मोठा बदल जाहीर झाला? तर नवीन कर कायदा आलेला आहे. वित्तीय तूट किती ठेवलेली आहे? 4.4% वित्तीय तूट ठेवलेली आहे. तुलना आणि विशेष मुद्दे 2025-26 मध्ये खर्च किती आहे? 50.65 लाख कोटी इतका खर्च 25-26 मध्ये आहे. 26-27 मध्ये खर्च किती अपेक्षित आहे? तर 53.5 लाख कोटी इतका खर्च 26-27 सालामध्ये अपेक्षित आहे. 2025-26 मध्ये भांडवली खर्च किती आहे? तर 11.21 लाख कोटी रुपये भांडवली खर्च आहे. 26-27 मध्ये भांडवली खर्च कुठे वाढवलेला आहे? तर तंत्रज्ञान आणि पर्यटन या ठिकाणी किंवा या क्षेत्रामध्ये भांडवली खर्च वाढवलेला आहे. 25-26 मध्ये वित्तीय तूट किती आहे? 4.4%. 2026-27 मध्ये वित्तीय तूट स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आहे का? तर होय, 26-27 मध्ये वित्तीय तूट स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्प कोण सादर करतो? केंद्रीय वित्तमंत्री अर्थसंकल्प सादर करतात आणि आत्ताच्या वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन. त्या 2019 पासून या वित्तमंत्री या पदावरती आहेत. अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर केला जातो? 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्प कोणत्या वर्षासाठी आहे? हा अर्थसंकल्प 2025-26 या चालू वर्षासाठी आहे. हे झालं विविध मधल्या काही गोष्टी आणि घडामोडी. मित्रांनो, हे प्रत्येक प्रश्न तुम्ही बारकाईनं अभ्यासा, याचा तुम्हाला अतिशय उपयोग होणार आहे. अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिलेलं आहे? कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण या क्षेत्राला अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेले आहे. कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण. नवीन कर कायदा कोणत्या वर्षी लागू होणार आहे? 26-27 पासून म्हणजे 1 एप्रिल 26 पासून नवीन कर कायदा लागू होणार आहे. 25-26 मध्ये GDPच्या किती टक्के भांडवली खर्च आहे? 3.1% भांडवली खर्च आहे. 2025-26 मध्ये एकूण प्राप्ती किती आहे? तर 34.96 लाख कोटी इतकी प्राप्ती 2025-26 मध्ये आहे. 25-26 मध्ये निव्वळ कर प्राप्ती किती आहे? तर 28.37 लाख कोटी. 25-26 मध्ये बाजारातून कर्ज किती उभारले जाणार आहे?
14.42 लाख कोटी इतके कर्ज बाजारातून उभारले जाणार आहे. कृषी क्षेत्राला कोणत्या नावाने संबोधलेले आहे? विकासाचे पहिले इंजिन या नावाने कृषी क्षेत्राला या आर्थिक वर्षामध्ये किंवा बजेटच्या घोषणेमध्ये संबोधलेलं आहे. ग्रामीण भागात कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे? रोजगार आणि पायाभूत सुविधा. सामाजिक कल्याणासाठी कोणत्या क्षेत्रात निधी वाढवलेला आहे? आरोग्य आणि शिक्षण या 2 क्षेत्रामध्ये सामाजिक कल्याणासाठी निधी वाढवलेला आहे. कर स्लॅबमध्ये बदल झाला का? तर नाही. कर स्लॅबमध्ये बदल झालेला नाही. म्हणजे आत्ताची करपात्र रक्कम आहे 12,75,000 इथपर्यंत तुमचं आर्थिक वार्षिक उत्पन्न असेल, वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला कर हा 0 आहे. परंतु त्यापुढे जर तुमचं उत्पन्न असेल म्हणजे 13 लाखापर्यंत उत्पन्न गेलं तर तुम्हाला 75,000 इतका भरावा लागणार आहे. आणि त्या प्रमाणात 14 लाख झाल्यानंतर किती, 15 लाख उत्पन्न असेल तर किती, असे ते स्लॅब बसणार आहेत. जे जसे होते तसेच आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. नवीन कर कायदा कधी लागू होणार आहे? 1 एप्रिल 2026 मध्ये नवीन कर कायदा लागू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं 1 फेब्रुवारी 2026 मध्ये जे बजेट ओपन झालेलं आहे, त्यामधील काही गोष्टींची माहिती, जी की आपल्याला या परीक्षेसाठी किंवा ज्या येणाऱ्या त्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये ज्या परीक्षा होणार आहेत, त्यासाठी हे चालू घडामोडी म्हणून या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होणार आहेत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. आमचे असेच वेगवेगळ्या विषयावरील आणि वेगवेगळ्या विभागाच्या भरतीवरील व्हिडिओ येत असतात. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सुद्धा, सराव प्रश्नपत्रिका म्हणून आणि मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही घेऊन येत असतो. त्याचबरोबर आमच्या यापूर्वीचे सुद्धा मराठी व्याकरणावरील म्हणजे अलंकार, समास, वाक्यप्रचार, आणखीन तुमचे इतर ज्या काही तुमचे व्याकरणाच्या गोष्टी आहेत त्यासाठीचे जे व्हिडिओ आहेत ते आमचे यापूर्वीच आलेले आहेत. त्याचबरोबर गणित, इतिहास, भूगोल या विषयावरील सुद्धा आमचे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.